तिने ते दाबलं प्रकरण आणि त्यांच्या याच्यावर विश्वस्त आहे आणि तो माणूस प्रसाद म्हणून आपली लघवी वाटतो. अशा माणसासाठी पोलिसांना दम देते, त्या पत्रकाराला माफी मागायला होते. लाज नाही वाटत त्या बाईंना? राजीनामा नका, हिला सह आरोपी करून तिच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. ती सह आरोपी क्राईम इन अ पार्टनर म्हणजे पार्टनर इन अ क्राईम आहे ती, त्यामुळे तिच्यावर हा गुन्हा दाखल झाला. राजकीय अनेक बडे नेते सुद्धा अशोक खरात त्या ठिकाणी त्यांच्यासोबतचे फोटो आढळलेले आहेत. यांना वरदहस्त कुणाचा आहे असं तुम्हाला वाटतंय? 100% कोणीतरी आका आहे त्यांचा. एवढी त्याची म्हणजे जी स्पीडनी पैसे वाढलेत, प्रॉपर्टी वाढली आहे. 350 करोडच्या घरात गेलाय तो माणूस आणि त्याला VIP म्हणजे तर गोष्ट राहायला नको म्हणून आज पहिल्यांदाच तुम्ही बघत असाल की मी हे सगळं लिहून घेतलंय. त्यात महत्वाची गोष्ट, एक मोठे अधिकारी आहेत, डेप्युटी कलेक्टर आहेत, त्यांचं नाव सुद्धा माझ्याकडे आहे, पण नाव घेणं योग्य कितपत होईल मला माहित नाही. म्हणून मी म्हणते, मुंबईत कार्यरत असलेले एक डेप्युटी कलेक्टर आत्ताच्या घटकेला त्यांना पैसे पुरवतायत, त्यांना वकील पुरवतायत, त्यांना हवं नको ते बघतायत आज सुद्धा. आणि ह्याच डेप्युटी कलेक्टरच्या मुलीचा सातबारा माझ्या हातात आहे. त्यांचा आणि अशोक खरातांचे फायनान्शियल रिलेशन्स आहेत. एवढंच नाही तर त्यांच्या जमिनी एकत्र आहेत. ते प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा मी एक सातबारा माध्यमांना देणार आहे.